साक्षीचं नुकतंच कॉलेज संपलं होतं. साक्षी दिसायला खूप सुंदर होती. गोबऱ्या गालाची आणि घाऱ्या डोळ्याची आणि कुरळ्या केसांची साक्षी. तिला जो कोणी पाहायचा तो तिच्या प्रेमामध्येच पडायचा. त्याच्यामुळे मग तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधण्यासाठी आता सुरुवात झालेली होती. पै पाहुण्यांकडून इकडून तिकडून सगळीकडून तिच्यासाठी वेगवेगळी नावं, वेगवेगळी मुलं तिच्यासाठी येत होती. अनेक स्थळं तिला दाखवली जात होती. आता तिला थोडीशी स्वतःची पैशाची अपेक्षा होती. आपला नवरा चांगला शिकलेला असावा, रुबाबदार असावा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याने खूप पैसा कमवणारा मुलगा तिला हवा होता आणि त्याच्यामुळे मग तिने एका मुलाला पसंत केलेलं आहे. त्याचं नाव रोहन आणि आता रोहन हा एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याला चांगला पगार देखील होता. त्यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर साक्षी आपल्या सासरी नांदायला आलेली होती. काही दिवसानंतर मग दोघेही फ्लॅटवरती राहायला लागलेले होते. या दोघांनी फ्लॅट घेऊन राहायला सुरुवात केलेली आहे आणि दिवसभर रोहन आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा. संध्याकाळी घरी यायचा. आपल्या बायकोचा प्रफुल्लित चेहरा बघून तो जास्त खुश व्हायचा. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस कधी हावडे घेऊन तर कधी काही कामानिमित्त बॉसला खोटीनाटी कारणं सांगून तो आपल्या घरी यायचा आणि घरी आपल्या बायकोसोबत वेळ घालवायचा. त्याच्यामुळे साक्षीचे दिवस देखील लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले जात होते आणि मग अशामध्येच त्यांना 2 मुलं देखील झालेली आहेत आणि आता त्यांच्या लग्नाला 4-5 वर्ष होत आलेली आहेत. पैसा कमी पडू लागलेला होता. स्वातीच्या ज्या मागण्या होत्या ह्या देखील अवास्तव होत्या. 1 BHK मधून 2 BHK मध्ये जायचं, आपल्याला चांगली महागडी गाडी घ्यायची, वेगवेगळे चांगले चांगले परफ्यूम वापरायचे, त्याचबरोबर चांगल्या चांगल्या साड्या घ्यायच्या, असं सगळं साक्षीचे वेगवेगळे छंद होते. त्याच्यामुळे मग रोहनचा पगार आता हळूहळू कमी पडू लागलेला होता. मग अशामध्येच रोहनने एक निर्णय घेतलेला आहे की आता आपण आपली नोकरी बदलायची आणि मग त्याप्रमाणे त्याने आपली नोकरी देखील आता बदललेली आहे. एका मार्केटिंग कंपनीमध्ये त्याने आपला जॉब सुरू केलेला होता, पण आता त्याला त्याच्या जॉबमुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागत होतं. महिन्याचे 20 ते 22 दिवस रोहन आपल्या घरापासून लांब असायचा आणि 8च दिवस तो आपल्या घरी यायचा. घरी आल्यानंतर देखील त्याची मार्केटिंगची वेगवेगळी लॅपटॉपवरती कामं चालू असायची. तो आपल्या बायकोला किंवा कुटुंबाला फार कमी वेळ देऊ लागलेला होता. त्याचा पगार वाढलेला असला तरी देखील आता मात्र कुटुंबाकडे त्याच्यासाठी वेळ राहिलेला नव्हता. त्याच्यामुळे मग हळूहळू साक्षी आणि रोहन यांच्यामध्ये भांडण देखील होत होती. रोहन तिला असं म्हणायचा की मी तुला आता पैसा पुरवतो, तुझ्या सगळ्या आवडीनिवडी हौस-मौज पुरवतो, तरी देखील तू माझ्यासोबत नाराज असते. हे मला बाकी अजिबात पटत नाही आहे, असं तो तिला वारंवार सांगायचा. पण साक्षी इतके वर्ष आपल्या नवऱ्यासोबत राहिलेली होती. आपल्या नवऱ्यासोबत तिने वेळ घालवलेला होता. लग्नानंतर रोजच आपल्या नवऱ्याच्या कुशीमध्ये तिला झोपण्याची सवय होती. त्याच्यामुळे मग आता मात्र तिला तिच्या नवऱ्याचा विरह सहन करावा लागत होता. अनेक दिवस त्यांच्यामध्ये शरीर संबंध देखील येत नव्हते. नवरा दमून भागून आपल्या घरी आल्यानंतर 8 दिवस विश्रांती घ्यायचा, थोडीफार दारू देखील प्यायचा आणि मग त्याच्या हौशी-मौजी मित्रांसोबत बसणे, मित्रांसोबत कधीतरी पार्टी करणे, दारू पिणे याच्यामध्येच त्याचे 8 दिवस निघून जायचे आणि पुन्हा एकदा तो त्याच्या मार्केटिंगच्या कामासाठी आपल्या घराबाहेर पडून मग आपला संपूर्ण वेळ तो त्याच्या कामावर द्यायचा. आता या सगळ्या गोष्टीचा उबग त्रास साक्षीला आलेला होता. साक्षी मनातून वैतागलेली होती. आपला नवरा आपल्याला वेळ कमी देतो, पैसा जरी देत असेल तरी आपल्या शरीराची भूक भागवत नाही किंवा तेवढा वेळ देत नाही. रोजच्या रोज शरीर संबंध ठेवायला उत्सुक असणारी साक्षी आता मात्र एखादा मासा पाण्यामधून बाहेर कसा पडावा त्याप्रमाणे तडफडत होती, रागवत होती. स्वतःसोबतच आता ती भांडायला लागलेली होती. आता तिची मुलं, दोन्ही मुलं मोठी झालेली होती. त्याच्यामुळे मग दोन्ही मुलं दिवसभर घराच्या बाहेर असायची, शाळेमध्ये असायची आणि साक्षी दिवसभर आपल्या घरामध्येच एकटी असायची. आता पैसा भरपूर असल्यामुळे बऱ्याच वेळेला तिला ऑनलाईन शॉपिंगचं देखील वेड होतं. वेगवेगळ्या साईटवरून वेगवेगळ्या पदार्थ मागवायचे, खायचे पदार्थ मागवायचे, कपडे मागवायचे, घरातल्या अनेक वस्तू मागवायच्या आणि मग त्या वस्तू वापरायच्या, असा तिला शौक लागलेला होता. त्याच्यामुळे मग वेगवेगळे डिलिव्हरी बॉय तिच्या घरी येत असायचे आणि आपल्या वस्तू डिलिव्हरी करून मग ते निघून जायचे आणि एके दिवशी एक डिलिव्हरी बॉय तिच्या दारासमोर उभा राहिलेला आहे. त्याने बेल वाजवलेली आहे आणि आता ही त्याची बेल ऐकून तिने दार उघडले. समोर बघते तर एक सुंदर असा दाढीमध्ये असलेला एक तरुण स्मित हास्य करून
तिच्याकडे पाहत उभा होता. त्याच्या हातामध्ये पार्सल होतं. त्याने तिला बघितलेलं आहे. साक्षीने देखील त्या तरुणाला बघितलेलं आहे आणि आता दोघेही एकमेकांकडे काही क्षण बघत राहिलेले होते. त्याने हसतमुखाने ते पार्सल साक्षीच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि तिची सही देखील त्याने घेतलेली आहे. सही घेता घेता त्याच्या हाताचा स्पर्श साक्षीच्या हाताला झालेला होता आणि साक्षीने तिचा हात पटकन मागे घेतलेला होता. तिच्या अंगावरती काटा उभा राहिलेला होता आणि काहीतरी वेगळ्या प्रकारच्या भावना तिच्यामध्ये आलेल्या होत्या. आता हे सगळं झाल्यानंतर डिलिव्हरी पार्सल दिल्यानंतर तो तरुण त्या ठिकाणावर निघून गेलेला होता आणि आता साक्षी आपल्या मनामध्ये या तरुणाचाच विचार करू लागलेली होती. तिचं मन तिला खात होतं. आता आपण चूक तर करत नाही आहोत ना? आपण आपल्या नवऱ्यासोबत गद्दारी तर करत नाही आहोत ना? असं प्रश्न तिच्या मनामध्ये उभे राहत होते. पण या सगळ्या प्रश्नांना ती बगल देत होती, झटकून टाकत होती. तिला असं वाटत होतं, की काहीच नाही, आपला नवरा आपल्याला वेळ देत नाही. घरी आला तरी देखील आपल्याला वेळ देत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एखाद्या तरुणाची जर का ओढ वाटायला लागली, तर त्याच्यामध्ये माझं काही चुकत नाही, असं ती स्वतःच्या मनाला वारंवार सांगत होती. काही दिवस गेलेले आहेत आणि साक्षीने पुन्हा एकदा ऑनलाईन साईटवरून पुन्हा काहीतरी मागवलेलं आहे आणि तिच्यासमोर तोच तरुण पुन्हा एकदा पार्सल हातात घेऊन उभा होता. यावेळेला मात्र या साक्षीने त्या तरुणाला आपल्या घरामध्ये यायला सांगितलेलं आहे आणि त्याने ते पार्सल खाली ठेवलेलं होतं. पार्सल काहीसं जड होतं. साक्षीने त्याला बसायला सांगितलेलं आहे आणि हातामध्ये पाण्याचा ग्लास आणून दिलेला आहे. त्या तरुणाने पाणी प्यायलेलं आहे आणि आता तो तिच्याकडे एकटक बघत होता. ती देखील त्याच्याकडे एकटक बघत होती. त्याने विचारलं, की "मॅडम, आता मी जाऊ का?" तर ती त्याला म्हटले, की "तू इतक्यात काही निघू नकोस. तू थोडा वेळ थांब. आपण काही वेळ गप्पा मारू." आणि दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारायला लागले. साक्षी त्याला म्हणत होती, "माझा नवरा बाहेर असतो. माझी मुलं देखील बाहेर असतात. मी घरी एकटीच असते आणि तुझा स्वभाव मला आवडला. त्याच्यामुळे मी तुला घरामध्ये बोलावून घेतलं. नाहीतर डिलिव्हरी बॉयला आपल्या घरामध्ये कोण बोलावून घेतं?" आता हे ऐकल्यानंतर समोरचा जो तरुण आहे, हा तरुण त्याने मान खाली घातलेली आहे. साक्षी त्याच्याकडे रोखून बघत होती. त्याच्या डोळ्यामध्ये किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे देखील वाचण्याचा प्रयत्न करत होती. काही क्षणानंतर या तरुणाने आपली मान वर उचललेली आहे आणि तो देखील तिच्याकडे एकटक बघू लागलेला आहे. त्या तरुणाला समजलेलं होतं, की या आपल्या समोर उभ्या असलेल्या स्त्रीला काय हवं आहे. तो देखील हलकेच तिच्या शेजारी जाऊन बसलेला आहे. त्याने तिचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि आता साक्षीने त्याच्या खांद्यावरती आपली मान ठेवलेली होती. दोघेही काही क्षण एकमेकांच्या बाहुपाशामध्ये बसलेले होते. आगीमध्ये तेल ओतावं तशी परिस्थिती साक्षीची झालेली आहे. तिला तिच्या भावना अनावर झालेल्या आहेत. एक मध्यमवयीन स्त्री त्याच्या बाहुपाशामध्ये असल्यामुळे त्याला देखील भावना अनावर झालेल्या आहेत आणि त्याने त्याचा हात साक्षीच्या गाऊनला घातलेला आहे. गाऊन वर केलेला होता आणि आता दोघेही एकमेकांसोबत शरीर संबंधाचे चाळे करायला त्याने सुरुवात केलेली आहे. तो तिच्या अंगाखांद्यावरून आपले हात फिरवत होता. त्याने आपले ओठ साक्षीच्या चेहऱ्यावरती ठेवून चुंबन घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे शरीर आता सर्वांगाने तापलेलं होतं. त्याच्या डोक्यावरची शीर ठणाठणा उडायला लागलेली होती आणि आता दोघेही मूडमध्ये आलेले होते. काही क्षणामध्येच साक्षीने आपल्या बेडरूममधला AC ऑन केलेला आहे आणि या बेडवरती दोघांमध्ये घमासान असे शरीर संबंध सुरू झालेले होते. इतके वर्ष आपल्या नवऱ्यापासून वेगळी असलेली साक्षी या शरीर सुखापासाठी तडफडत होती. त्याच्यामुळे या दोघांमध्ये शरीर संबंध होऊन साक्षीने आता तृप्तीचा ढेकर दिलेला होता. साक्षी तृप्त झालेली होती आणि आता हा तरुण तिच्याकडे बघत होता. साक्षीने आपले कपडे सावरलेले आहेत. या तरुणाने देखील आपले कपडे घातलेले आहेत आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेलेला होता. तिथून पुढे हा तरुण कायमस्वरूपी साक्षीची मुलं घरी गेल्यानंतर साक्षीकडे यायचा आणि तिला भूक द्यायचा, तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायचा. साक्षी देखील त्याच्यासोबत समरसून जात होती. दोघेही आपल्या ओल्या भावना एकमेकांसोबत शेअर करत होते. दुसऱ्या बाजूला मात्र साक्षीचा नवरा आपल्या कुटुंबासाठी राबत होता, कष्ट करत होता, पैसा कमवत होता. आता त्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. त्याला असं वाटलेलं आहे, इतके दिवस झाले आपण घराच्या बाहेर असतो. आपण आपल्या बायकोसाठी इतके वर्षांपासून काही केलेलं नाही. असं वाटलेलं आहे, की आता आपण आपल्या बायकोसाठी काहीतरी केलं पाहिजे, तिला सरप्राईज दिलं पाहिजे आणि मग त्याला 2-3 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. त्याच्या मनाशी असं ठरवलेलं आहे, की आता आपण काही जरी झालं, तरी आपण आपल्या बायकोला फार मोठं सरप्राईज द्यायचं. आपण आपल्या घरी जायचं आणि त्यासाठी मग त्याने आपल्या बायकोसाठी एक नवीन साडी खरेदी केलेली होती. त्यांचा दागिना देखील त्याने खरेदी केलेला होता आणि रेल्वेचं तिकीट काढून त्याने तडक आपल्या घराकडे प्रयाण केलेलं होतं. तिच्या नवऱ्याकडे, रोहनकडे आपल्या घराची अगोदरच चावी होती. म्हणून मग तो आपल्या बायकोला
सरप्राईज देण्यासाठी म्हणून निघालेला असताना दुपारी 2 वाजलेले आहेत आणि त्याने आपल्या घराची चावी लावलेली आहे. घरामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि बघतो तर त्याची बायको साक्षी एका तरुणाच्या मिठीमध्ये आहे. दोघेही विवस्त्र आहेत आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू आहेत. आपल्या घराच्या हॉलमध्येच एक तरुण आपल्या बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवतो, आपल्या बायकोला भोगतोय. त्याला असं वाटत होतं कदाचित हे माझं स्वप्न नाही आहे ना. तो भानावर आलेला आहे. समोर बघतो तर आपण जे बघत आहोत तीच गोष्ट ही सत्य परिस्थिती आहे हे त्याने बघितलेलं आहे. आणि मग त्याच्या रागाचा जो पारा आहे हा चढलेला आहे. त्याला खूप राग आलेला आहे. त्याने काय करावं आणि काय नको असं त्याला झालेलं होतं. त्याने त्या तरुणाला लाथ मारलेली आहे आणि तो तरुण कोचावरून खाली पडलेला आहे. त्याने पटापट आपले कपडे कसे तरी घातलेले आहेत आणि दार उघडून त्या ठिकाणी तो निघून गेलेला आहे. आणि आता समोर बघतो तर आपली बायको विवस्त्र अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे मग त्याने तिच्यासोबत त्याच्यामुळे मग त्याने आपल्या बायकोला जाब विचारलेला होता, की "तू असं का केलं? माझ्यासोबत तू असं का वागली? मी घरी नसताना तू या सगळ्या गोष्टी करते आणि आज जर का मी घरी आलो नसतो, तर आजही ही गोष्ट मला कळली नसती. तुम्ही इतके वर्षांपासून या सगळ्या गोष्टी करत असाल, त्याच्यामुळे मला खात्री आहे, मी तुझ्यासोबत यापुढे राहू शकत नाही." त्याने एक सणसणीत त्याच्या बायकोच्या कानाखाली मारलेली होती आणि बेडरूममध्ये जाऊन बसलेला आहे. दोघेही काही तासांपर्यंत एकमेकांसोबत बोलत नव्हते आणि मग सरतेशेवटी शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. साक्षीची दोन्ही मुलं आपल्या घरी आलेली आहेत. घरी पाहतात तर त्यांचे वडील देखील त्या घरामध्ये होते आणि त्याच्यामुळे या दोन्ही मुलांना आनंद झालेला होता. पण आपले आई-वडील एकमेकांसोबत आज बोलत नाही आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झाले आहे हे त्यांना समजलेलं आहे. त्या दिवशी रोहनने निर्णय घेतला, की काही जरी झालं तरी साक्षीच्या सोबत इथून पुढे संसार शक्य नाही, राहणं शक्य नाही. त्याच्यामुळे मग त्याच दिवशी त्याने साक्षीला तिच्या माहेरी पाठवून दिलं आणि आपल्या दोन्ही मुलांना आपल्या आई-वडिलांकडे पाठवून दिलं. पुढील काही दिवस स्वतःशीच विचार करत तो आपल्या घरामध्ये बसून राहिलेला होता. पण सरतेशेवटी त्याला एक गोष्ट समजलेली होती, की आपण पैशाच्या मागे लागलो, बक्कळ पैसा कमवला. त्याला असं वाटलेलं आहे, की आपण आपली सुखाची नोकरी सोडून दिली आणि आपण पळत्याच्या मागे लागलो आणि सरतेशेवटी आपल्या संसाराची राख-रांगोळी झाली. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.